अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. आज राज्यामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की ना आम्ही आदर नेहमी आमच्या वरिष्ठांच्या मताला आम्ही नेहमी देतो. आदरणीय देवेंद्रजी असो, आदरणीय मोदी साहेब असो, आदरणीय आमचे रवी चव्हाण साहेब असो, आदरणीय राणे साहेब असो, जे जे आमच्या नेते ठरवतील त्या दिशेने का जाण्याचं काम आम्ही सातत्याने आतापर्यंत केलेलं आहे. कुठेही आम्ही अभिमानाने सांगू शकतो या काय सरकार बनण्याच्या नंतर अशी एकही घटना तुम्ही दाखवा जिथे चूक भारतीय जनता पक्षाच्या वतीने झाली आहे, अशी एकही घटना पुणे आम्हाला दाखवली पाहिजे. आम्ही कधीच महायुतीचा धर्म पाळणं एकदा आमच्या नेत्यांनी सांगितलंय की नाही महायुती म्हणून आपल्याला राज्यामध्ये काम करायचंय, आम्ही करत आलेलो. आम्ही कधीच आमच्या मित्रांच्या प्रत्येक पक्षामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये हात टाकण्याचं काम आम्ही कधीच करत नाही. शेवटी राज्यामध्ये अगर आपण महायुती म्हणून काम करतोय तर आपल्याला आपल्या नेत्यांनी घेतलेला निर्णयाचा सन्मान हा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठेवलाच पाहिजे आणि म्हणून त्या दिशेने आपण काम करतोय. अशी कुठलीच घटना नाही ते कुठे आम्ही शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रवेश करण्याचा प्रयत्न कधीच झालेले नाही. ठीक आहे, जेव्हा जेव्हा घटना झालेल्या आहेत, जेव्हा जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे, तेव्हा तेव्हा आमच्या भावनावरती आम्ही कळवलेलं आहे. असं नाही काय कळवलं ना, हे जे होत आहे ते चुकीचं चाललंय. प्रवेश काय आमच्याकडून पण होऊ शकतो, आम्ही पण त्याच्यामध्ये PhD केलेली. आम्ही काय कमी पडणारे लोक नाही आहोत. कुठल्या पक्ष कशी खाली करायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण शेवटी सन्मान्य राणे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, सन्मान्य आमचे फडणवीस साहेब आहेत, ह्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास नको अशा पद्धतीचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतो. आताही मध्ये जेव्हा काही भारतीय जनता पक्षाचे प्रवेश शिवसेनेमध्ये झाले तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, आता असंच एवढं मैत्री होत असेल तर मी आमच्या देवगडच्या नगराध्यक्षाचा प्रवेश घेण्याची तयारी दाखवली. मग मला शिंदे साहेबांचा फोन आला, आणि नितेश असं काय करतो, आपण महायुती आहे ना. मला साहेब महायुती आहे नक्की, पण ती दोन्ही बाजूनी दिसली पाहिजे ना, एका बाजूने नको. एकतर्फी प्रेमामध्ये काय अर्थ राहत नाही, म्हणून ह्याचा काय अर्थ राहत नाही. तुम्ही तुमच्यावर आमचं प्रेम आहे शिंदे साहेब. तुम्ही म्हणाल तुम्ही फडणवीस साहेबांबरोबर एकत्र येऊन उद्धव ठाकरेला घरी बसवलंय ना, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांबद्दल प्रचंड प्रेम आहे एवढं आम्ही हक्काने सांग, अभिमानाने सांग. पण तशीच भावना प्रत्येकाने अगर आपण घेतली आणि काम करत राहिलो तर मी तुम्हाला बोलतो आज विरोधकांची काय अवस्था झाली आहे बघा. कुठेतरी मायनिंगच्या बाहेर जाऊन उभं राहत आहेत, कुठेतरी बाहेर कुठेतरी एकदम 4-4, 5-5 जण. म्हणजे तो डायलॉग आहे ना, झुंड में तो क्या शोर आता है, शेर अकेला आता है, हे आता आजकाल तिथं बघण्याची गरज. 5-5 जण एकत्र. त्या दिवशी आमच्या समीर नलावड्यांनी चांगली नाव दिली. 3 इडियटच्या जागी 5 इडियट आमच्या जिल्ह्यामध्ये आता फिरत आहेत एक दुसऱ्याला बांधून, आणि रोज काय ना काहीतरी आहे, पण हाताला काहीच लागत नाही. प्रशासन म्हणून, सरकार म्हणून, पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर मी तुम्हाला बोलतो समोर औषधाला पण या लोकांना उमेदवार भेटणार नाही हो. अशा गावामध्ये आणि काही मतदारसंघामध्ये परिस्थिती राहिलेली आहे. म्हणजे आम्ही तर त्या दिवशी मी, गोपटे साहेब, खडपेजी बसलेलो, आम्ही मोजत होतो का होता देवगडमध्ये राहिले किती विरोधातले सरपंच, तर 1 काय 2 राहिले आहेत, वैभवडेमध्ये नगण्य आहेत, कणकोलीमध्ये पण 2-3च राहिले. अशी परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. आणि एवढी अगर चांगली परिस्थिती असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना उमेदवार भेटणार नाही ही परिस्थिती खरं म्हटलं तर समोर निर्माण होईल. पण शेवटी वरिष्ठांचा जो आदेश येईल ते सगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना पाळायचं.